काम करण्याचं काम, न्याय मागण्याचं काम हे सिव्हिल डिफेन्स सेवा देण्याचं काम करतं आणि ह्युमन राईट हा न्याय देण्याचं काम करतं. ह्युमन राईट कशा पद्धतीने काम करतं ते सांगतो. कुठे जर अन्याय होत असेल, कुठे जर अत्याचार होत असेल आणि आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर त्या विरोधात आवाज उठवणं हे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशन आपल्याला असं सांगतं की जर मी ह्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे तर ह्या देशामध्ये जे काही चालतं, जे काही घडामोडी घडतात, जे शासन आहे, प्रशासन आहे, त्या प्रशासन तयार करण्याचं काम माझ्या माध्यमातून होतं. तर त्या प्रशासनाला आता आम्हाला पहिल्यांदा सरकार म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. आपण म्हणतो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पंतप्रधान, राष्ट्रपती हे वेगळे नसून आपल्यातलीच एक व्यक्ती आहे आणि आपलं काम करण्याकरिता आपल्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाने दिलेल्या अधिकारातून आपण त्यांना नियुक्त केलेलं आहे की ज्या आपल्याला अडीअडचणी आहेत, जी आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे, ती डेव्हलपमेंट करण्याकरता आपण अशी एखादी पर्सन तयार केलेली आहे आणि त्या पर्सनच्या माध्यमातून ते एक संघटन तयार केले गेलेलं आहे. ते वेगवेगळ्या पातळीवर, म्हणजे आता गाव पातळीवर जर तुम्ही संघटन बघितलं तर ग्रामपंचायत आहे, तालुका पातळीवरचं बघायला गेलं तर पंचायत समिती आहे, परिषद आहे, नगरपंचायत आहे, जिल्हा पातळीवर बघायला गेलं तर जिल्हा परिषद आहे किंवा महापालिका आहे, राज्य पातळीवर बघायला गेलं तर सरकार आहे, महाराष्ट्र शासन आहे, जर का तुम्ही देश पातळीवर बघायला गेलं तर सरकार आहे, प्रशासन ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे संघटन आहे की जे आपल्यासाठी काम करत असतात. म्हणून पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची, हे कोणीही नसून आपल्यातलेच आपल्याला असलेल्या अडीअडचणी सोडवण्याकरता तयार केलेलं, आपल्या अडीअडचणींसाठी, आपल्या डेव्हलपमेंटसाठी तयार केलेली एक संघटना आहे. त्याच्यामुळे ते कोणीही वेगळे नाही आणि त्यांच्याकडून आपल्याला ज्यांची गरज आहे ते मागण्याचं काम, आपला हक्क, आपला अधिकार हे आपल्याकडे आहे. परंतु तो अधिकार कधी असतो? जसं मी सुरुवातीला म्हटलं, जर एखादा कचरा, समजा आमची ही ग्रामपंचायत, आम्ही इथे काम करतो, आम्ही इथे वावरतो, इथे राहतो, त्या परिसरामध्ये जर मी कुठल्या प्रकारचं कामच नाही करत, कचरा करण्याचं काम केलं, लोकांशी भांडण्याचं काम केलं, ना मी गव्हर्नमेंटचा टॅक्स भरत, ना मी पाण्याचा टॅक्स भरत, ना मी इतर कुठलाही टॅक्स भरत, तर मला तिथे मागण्याचा कुठलाही अधिकार राहत नाही. कारण मी गव्हर्नमेंटला टॅक्स देत नाही. मी उलट माझ्या गावाची कुठेतरी खराबी करतोय, मी कुठेतरी लोकांची वाईट होण्याचं काम करतोय, मी माझं सुरक्षा संपवण्याचं काम करतोय किंवा कुठेतरी क्लेश निर्माण, जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतोय, तर मला कुठल्याही प्रकारचा अधिकार राहत नाही. म्हणून ह्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत. कुठे अन्याय होत असेल, कुठे जातीय वाद निर्माण होत असतील, धार्मिक वाद निर्माण होत असतील किंवा कुठेतरी कचरा असा साठलेला असेल किंवा आता कुठेतरी पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, तो थांबवण्याचं कुठेतरी काम होत असेल, तर अशा ठिकाणी आम्हाला मदत करायची, अशा ठिकाणी जाऊन आम्हाला काम करायचंय. हे आपलं प्रत्येकाचं काम आहे. सिव्हिल डिफेन्स काम करते, हे ह्युमन राईट काम करते. आणि जर आपण असं काम करून तिथं जात नाही तर तिथे न्याय मागण्याचं काम कुठल्या माध्यमातून होत असेल तर ते ह्युमन राईटच्या माध्यमातून, ज्याला मानवाधिकार म्हणतात, तर ते काम आपल्या प्रत्येकाला करायचं असतं. असं नाही की ह्युमन राईटचं काम किंवा सिव्हिल डिफेन्सचं काम आम्ही नाही केलं, ते व्हॉलेंटियरच करतात, असं नाही. ज्या अर्थी मी या देशामध्ये जन्माला आलेलो आहे, ज्या अर्थी या देशामध्ये माझं नाव लागलेलं आहे, त्या अर्थी या देशाचा मी नागरिक आहे, एक सिटीजन आहे, बरोबर ना? त्या अर्थी एक व्हॉलेंटियर्स म्हणून, आणि आता तर आम्ही NSSचं व्हॉलेंटियर्स आहोत, म्हणून जर का एखाद्या ठिकाणी चुकीचं काम घडत असेल, ज्या ठिकाणी आता जसं तुम्ही आज जे जाणार आहात बंधारा डॅम साठी, म्हणजे छोटंसं बांध घालण्यासाठी, हे एक आपली जबाबदारी आहे, हे एक आपलं कर्तव्य आहे की त्या परिसरामध्ये पाण्याचा साठा तयार व्हायला पाहिजे. ही माझी एक जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही ते काम केलं पाहिजे. हे आपण कर्तव्य म्हणून करत असतो आणि हे काम प्रत्येकाने केलं पाहिजे. असं नाही की आम्हीच केलं पाहिजे. आता जर आम्हीच NSS व्हॉलेंटियर्स म्हणून जर आम्ही काम करतोय, आम्ही सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटियर्स म्हणून आम्ही काम करतोय, तर ही एक सेवा असते आणि ही सेवा करत असताना आपण नुसतं, आता जर मी NSS व्हॉलेंटियर आहे किंवा सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटियर आहे तर मी एकट्यानेच करायचं का? तर नाही. हे काम आम्हाला शिकवलं जातं आणि ते काम आम्ही आमच्या परिसरामध्ये ज्यांना येत नाही किंवा जिथे गरज आहे त्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि त्यांना ते काम करण्यासाठी परावृत्त केलं पाहिजे, त्यांना आम्ही जवळ केलं पाहिजे आणि त्यांच्याकडून ते काम करून घेतलं पाहिजे. म्हणजे आता समजा तुम्ही 50 जण आहेत, 50 जण तुम्ही हे सगळं करताय, तर तुम्ही तुमच्या परिसरामध्ये जाऊन 50 लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा रे, आपल्या गावामध्ये पाणी नाहीये, आपल्याला काहीतरी डॅमसाठी किंवा छोटे छोटे बांध करता येतील का जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाणी थांबलं जाईल, किंवा नवीन सिस्टीम, आता गव्हर्नमेंट काही सिस्टीम काढते पाणी कसं आपण थांबवू शकतो.
तर त्या कुठल्या गोष्टी आपल्याला करता येतील का? स्वच्छता अभियानात जसं तुम्ही परिसर साफ केलं, हे कशासाठी की आपल्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची रोगराई येऊ नये, म्हणून ती आमची एक नागरिकत्व म्हणून आमची एक जबाबदारी आहे. तर आम्ही आमच्या परिसरामधल्या लोकांना सुद्धा आम्ही जाऊन सांगितलं पाहिजे की बाबा अशा प्रकारची स्वच्छता केल्याच्या नंतर आम्हाला जे होणारे काही जे आजार किंवा जे नवीन रोग तयार होतात, जसं एक कोरोना सारखा प्रकार होता, आपण कोरोना हा काही आजार नव्हता किंवा कुठल्याही प्रकारचा रोग नव्हता. हा आमच्या भाषेमध्ये नेहमी म्हणत असतो की हा एक मानसिक प्रकारचा रोग होता आणि त्या प्रकारातून हा कोरोना तयार झाला होता. परंतु जे काही व्हायरस त्या व्हायरसच्या माध्यमातून ही सगळी रोगराई पसरत असते. जसं काही वर्षांपूर्वी प्लेग आला होता, तसा हा कोरोना आला. भविष्यामध्ये आणखी काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा रोग येईल आणि अशाच प्रकारची लोक संपूर्ण नष्ट होऊ शकतात. म्हणून अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडू नये म्हणून ती आमची एक व्हॉलेंटियर्स म्हणून एक जबाबदारी आहे. त्याच्याकरता ही स्वच्छता आम्ही केली पाहिजे आणि नुसती आम्हीच न करता आमच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा त्याचं महत्त्व पटवून देणं. म्हणजे आम्ही ही सफाई करतो किंवा आम्ही डॅम्पिंग करतोय, आम्ही डॅम बांधतोय किंवा जे बंधारे बांधतोय, तर ते नुसतं आम्ही न बांधता त्याचं महत्त्व सुद्धा आम्ही लोकांना पटवून दिलं पाहिजे. नुसती आता काही जण बरेचसे वृक्षारोपण करतात बघा, झाड असतो एक आणि फोटो काढायला किती जण असतात, प्रत्येकाने बघितलेला असतं सोशल मीडियावर. एका झाडासोबत किती जणांच्या फोटो असतात, बरं 2 वर्षानंतर बघतोय झाड गायब झालेलं असतं. मग त्याचा उपयोग झाला का त्या वृक्षारोपणाचा? नाही. तर ते नुसतं झाड न लावता त्या झाडाला आपण पाणी सुद्धा घातलं पाहिजे. जसं मुलांना वाढवलं जातं, प्राण्यांना वाढवलं जातं, तसं त्या झाडांना सुद्धा वाढवण्याची जबाबदारी ही आपली आहे. नुसती झाडं आता आम्ही नेहमी शासनाला सांगत होतो, आज गेले एवढे 10 वर्ष झाले आपण कोट्यावधी दरवर्षी झाडं लावतो. कोट्यावधी झाडांची किती झाडं तयार व्हायला पाहिजे होती? बरं तेवढी झाडं असं दिसतात का? नाही ना. मग ती फक्त काय दिखाव्यासाठी आहे. तर असं कोणीही करता कामा नये. आम्ही जी झाडं लावलेली आहेत ती झाडं जगवण्याला सुद्धा पाहिजेत आणि जगवल्याच्या नंतर त्यांचं संरक्षण सुद्धा होणं गरजेचं आहे. जसं आज नाशिकमध्ये एवढा मोठा प्रकार घडतोय, ती झाडं तोडताय. एवढी झाडं वाढवायला एवढे वर्ष लागले, आज पुन्हा तयार होतील का एवढं नाही. म्हणून अशी झाडं वाचवण्याचं काम सुद्धा आपण व्हॉलंटिअरिंग म्हणून केलं पाहिजे. झाडं दरवर्षी आपण नवीन नवीन लावली पाहिजे. का लावली पाहिजे त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की आज कोरोनामध्ये बघितलं लोकांना काय लावायला लागत होते? जगण्यासाठी ऑक्सिजन तयार करायची वेळ आली आता. भविष्यामध्ये म्हणजे कोणीतरी एक व्यंगचित्र तयार केलं होतं, मुलांना शाळेमध्ये जाताना बॅग पाठीवर असतात, भविष्यामध्ये पाठीवर काय घेऊन फिरावं लागेल? विचार करा, फुकट ऑक्सिजन भेटतंय. कुठून भेटतं ऑक्सिजन? आपण सायन्समध्ये शिकलोय, ॲनिमल्स अँड प्लांट्स आर बोथ इंटरडिपेंडेंट. म्हणजे दोघं एकमेकांवर डिपेंड आहेत. झाडांना जगण्यासाठी कार्बन डायऑक्साईड लागतो, माणसाला प्राण्यांना जगण्यासाठी काय लागतो? ऑक्सिजन लागतो. म्हणजे जर झाडं जगली तर माणसं जगतील, माणसं जगली तर झाडं जगतील. आता आपण तर जगतोय, तर झाडांना पण जगवायला पाहिजे. म्हणून वृक्षारोपण केलं पाहिजे. नुसतं वृक्षारोपण नाही तर वृक्ष संवर्धन आपण केलं पाहिजे, त्याला आणि आपण झाडं तोडतोय. आपल्या परिसरामध्ये जाऊन बघा, प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला किती झाडं आहेत का? नाही किंवा कमी आहेत. आणि आम्हाला झाडं लावायला सांगितली की आम्ही कुठली झाडं लावतोय? फुल झाडं लावतो, फळ झाडं लावतो, त्याच्या पलीकडे काहीच नाही लावत. अशी झाडं लावा की ज्याच्या माध्यमातून जी कित्येक वर्ष झाडं जगतात. 40-40, 50-50 नव्हे तर 300-300 वर्ष जगणारी झाडं कोणती? जे आपले महाराष्ट्र आहेत, वड पिंपळ 300-300-400 वर्ष जगतात. झाडं लावतो का कोण? नाही लावत. आपण जर एक झाड लावला जगवला तर विचार करा आपण किती वर्ष जगतो? आपण किती वर्ष जगतो? कमी झालं. माणसाचं आयुष्य 70 वर्ष आहे, पण कोणी जगत 30 वर्षात पण जातात काही जण जातात ना. काल परवा आम्ही बघितलं एका मुलीने आत्महत्या केली. जी मुलगी 9वीला होती. म्हणजे किती वर्षाची झाली? 15 वर्षाची मुलगी झाली. म्हणजे 15 वर्षातून गेली होती. म्हणजे आमचं लाईफ किती आम्हालाच माहिती, बरोबर ना. आमचं लाईफ जास्त जास्त चांगलं करायचं.